आता हे बघा, ह्याच्यामध्ये ना कंडेन्स मिल्क वगैरे आहे, दूध पावडर आहे, तर काय साखर जास्ती टाकायची गरज नाही, पण थोडी टाकायला लागेलच. आणि वेलची पण टाकून घेऊया. आता पिस्ता मिक्सरला लावून घेऊया. आता हे बघा, हे दुधामध्ये ना केशर टाकून ठेवलं होतं. आता ते टाकायचं ह्या दुधामध्ये. दूध बाउलमध्ये काढून घेतलंय उकळलेलं. हे केशर पिस्ता आईस्क्रीम तयार होईल. पिस्ता टाकूया. पिस्ता पण मिक्सरला लावला होता ना, तो पण टाकूया. आणि आता हे मिक्स करून बाजूला ठेवूया. आता हे केशर पिस्ता आहे ते भरून घेऊया. भरलेलं या मोल्डमध्ये भरूया. आता यांना झाकण लावून ठेवूया. झालं, आता फ्रीजरला ठेवूया.